इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। सर्व परीक्षा केंद्रांवर उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी होण्याची जबाबदारी त्या ठिकाणी प्रशासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। विविध केंद्रांवरती सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत की नाही, विद्यार्थ्यांना काही गैरसोयी तर होत नाही, ह्या पद्धतीची पाहणी शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात येते। त्याच पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान हे देखील चालविण्यात येते। याची पाहणी करण्याकरिता मागच्या वेळेस साधारणतः नाशिक विभागामध्ये पाहणी केली होती, यावेळेस नागपूर विभागातल्या काही शाळांमध्ये पाहण्यात ते सुरू आहे। पेपर फुटी प्रकार समोर आला आहे। व्हॉट्सअपचे ग्रुप करून कुठेतरी प्रश्न पेपर फुटले जात आहे, पेपर सुरू होण्याच्या 1 तास पूर्वी फुटले जातात, हे किती गंभीर आहे? काल एक घटना नागपूरमधल्या एका शाळेत ती उघडकीस झालेली आहे। त्या संदर्भात सतर्क असलेला पर्यवेक्षक त्याच्यामुळे ही घटना समोर आली। तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे। इव्हन सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। समाजामध्ये ज्या पद्धतीच्या चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच पद्धतीच्या काही वाईट प्रवृत्ती देखील असतात। याच्यावरती आळा घालण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी सदर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केलेली आहे। चौकशीच्या आधी तुम्ही चौकशीचा अहवाल मागितला, रॅकेट असण्याची शक्यता आहे, चौकशीचे आदेश देणार आहे का? अहवाल मागितलाय? ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या असतील किंवा घडतील याच्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभाग त्याच पद्धतीचं गृह विभागाचं देखील आहे। त्याच्यामुळे कोणीही यातून सुटला त्या ठिकाणी जाणार नाही। एक मधातल्या काळामध्ये बीडची घटना समोर आली होती, त्या ठिकाणी देखील कार्यवाही करण्यात आलेली होती। काल परवा एक संभाजीनगरचं प्रकरण त्या ठिकाणी समोर आलं, त्या ठिकाणी देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे। एका ठिकाणी जवळजवळ 24 लोकांना निलंबित देखील त्या ठिकाणी करण्यात आले। प्रकरणात तुम्ही चौकशी करून अहवाल मागितलाय? निश्चितपणे त्या शाळेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिक्षण विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे, दुपारपर्यंत त्याचा देखील विस्तृत अहवाल त्या ठिकाणी प्राप्त होईल। संभाजीनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने खरं तर खिडक्यांमधून कॉप्या पुरवताना आहे, लोकांना सर्रास दिसत आहे, उघडपणे सुरू आहे। तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ त्याची सत्यता त्या ठिकाणी तपासण्यात येत आहे। जर का त्याच्यामध्ये सत्यता आढळली तर निश्चितपणे त्या ठिकाणी देखील कार्यवाही करणार। नागपूरच्या प्रकरणात केंद्रावर आले, पाहणी केली, महाराष्ट्रभर कॉपीमुक्त अभियान एकीकडे राबवलं जात आहे, दुसरीकडे तुमचा पाहणी दौरा कसा आहे? शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था ह्या परीक्षा राबविण्याकरिता करण्यात आलेल्या आहे। त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी फील्डवर कशी होती याच्याकरिता काही निवडक शाळांमध्ये, काही शहरी भागामध्ये आणि त्याच पद्धतीने काही ग्रामीण भागामध्ये याची पाहणी करण्यात येते। नाही, त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे, सखोल चौकशी त्या ठिकाणी। नागपुरात जो पेपर फुटले ते कोणकोणते पेपर होते, जे गुरुवारी आणि केमिस्ट्री दिसत माहिती आहे, त्यानंतर काय माहिती? नवीन युनिक मोडस पाहिलं। ह्या संदर्भात एक विद्यार्थिनी परीक्षा सुरू असताना ती वॉशरूमच्या बहाणा बनवून त्या ठिकाणी बाहेर निघाली आणि जवळजवळ 10 ते 12 मिनिटं ती वापस येत नव्हती। ही गोष्ट आमच्या परीक्षा पर्यवेक्षकाच्या लक्षात आलं, त्यांनी तातडीनं त्या ठिकाणी चौकशी केली। चौकशी केल्याबरोबर तो प्रकार उघडकीस आला आणि एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तो प्रकार होतो आहे हे लक्षात आलं। ह्या संदर्भात सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। याची सखोल चौकशी करून संबंधित सर्व व्यक्तींवर त्या ठिकाणी कारवाई करणार। मंडप हा जो पेपर फुटला हा कुठेतरी खाजगी क्लासेसमधून फुटला, या आधी देखील खाजगी क्लासेसचा असा इंटरप्रिटेशन लक्षात आलं होतं। यावेळी आता तुम्ही जे नव्यानं यावर उपाययोजना करणार त्या खाजगी क्लासेसच्या पेपर विद्यार्थ्यांना नाही, तो खाजगी कोचिंग क्लासेस असो किंवा खाजगी कोणी व्यक्ती असो किंवा विभागाशी संबंधित कोणी व्यक्ती असो, याच्यामध्ये ज्यांचा कोणाचा समावेश आहे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। मंडप टाकून एका ठिकाणी सेंटर बीडमध्ये दिसलंय, 10वी 12वीच्या परीक्षा असा मंडप टाकून शाळेच्या वरती टेरेसवरती पेपर सुरू होते, या प्रकरणामध्ये चौकशी करणार का? नाही, अशा पद्धतीनं मंडप टाकून कुठल्याही परीक्षा केंद्राला त्या ठिकाणी परवानगी देण्यात येत नाही। परंतु जर का अशा पद्धतीची घटना घडली असेल तर निश्चित त्याची सखोल चौकशी करून त्या परीक्षा केंद्रावर देखील कार्यवाही करण्यात येईल। नागपूरमध्ये काल एक शिक्षकावरती हल्ला झाला, अल्पसंख्याक शाळा होती ती दर्जाप्राप्त, दोन्ही वर्जन वेगवेगळे आहे। मुख्याध्यापकाचं म्हणणं वेगळं आहे, अल्पसंख्याक टीचरचं म्हणणं असं आहे की पैसे मागत होते 30,000 रुपये महिना, ते पैसे देणं बंद केलं त्यामुळे हल्ला झाला। मुख्याध्यापकाचं म्हणणं आहे की वादावादी झाली, पडला,
चौकशी करणार का? या संदर्भात तक्रार प्राप्त झालेली असून नागपूर विभागाच्या उपसंचालक यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर हिंदी में बताइए, आप यहाँ पे आए हो, 12वीं की परीक्षा है, 12th की परीक्षा है, क्या देखा आपने यहाँ पे और क्या? संपूर्ण महाराष्ट्र स्टेट में 10वीं और 12वीं की बोर्ड की एग्ज़ाम्स चालू हो गई है. वहाँ पे हर परीक्षा केंद्र पे क्या व्यवस्था प्रशासन के माध्यम से की गई है, उसका इम्प्लीमेंटेशन नीचे तक हो रहा है कि नहीं है, कॉपी मुक्त अभियान यशस्वी तरीके से किया जा रहा है कि नहीं, इसकी देखरेख यहाँ पूरे स्टेट में की जाए. नागपुर में कॉपी केस के ऊपर गुना दाखिल हुआ है, क्या वो मामला है उसके बारे में जानेंगे. व्हाट्सएप का यूज़ हुआ है, पेपर पहले 1 घंटे पहले बच्चों को मिल गए थे. नागपुर शहर के एक परीक्षा केंद्र पे एक लड़की पेपर चुराते वक्त वॉशरूम के बहाने से बाहर गई और 10 से 12 मिनट वो वापस नहीं आई. इसलिए वहाँ पे जो इंचार्ज थे, जो सुपरवाइज़र थे, उन्होंने तुरंत उस पर एक्शन लिया. इस मामले में सदर पुलिस स्टेशन में गुनाह भी दाखिल करने में आया हुआ है. कोचिंग क्लासेस के माध्यम से ये सब चालू है, ऐसा भी बोला जा रहा है, तो क्या कुछ जांच के आदेश देंगे? इसकी जांच चालू हो गई है. कोचिंग क्लासेस रहे, खासगी इंसान रहे, कोई टीचर रहे या प्रशासन से निगडित कोई आदमी रहे, जो कोई भी रहेगा इस पे कार्रवाई की जाएगी. आज राहुल गांधी भिवंडी कोर्ट में आने वाले हैं, क्या कहेंगे? उनको काले झंडे दिखाए गए थाना में भाजपा के. आने का जब पूरे देश में, अपने राज्य में पूरा मैंडेट खो जाने के बाद में कुछ तो भी वक्तव्य करना और लोगों का मन अपने तरफ आकर्षित करने की कोशिश राहुल गांधी और कांग्रेस पार्टी के कुछ पदाधिकारियों के माध्यम से की जाती है. इसीलिए न्यायालय ने ये कार्रवाई की होगी और आने वाले समय में पूरी देश की जनता, राज्य की जनता ये विकास चाहती है. विकास की दिशा में देश के प्रधानमंत्री और राज्य के मुख्यमंत्री काम कर रहे हैं. इसलिए पूरा मैंडेट आज भारतीय जनता पार्टी और महायुति के साथ में है. सर, कांग्रेस पूरे राज्य, पूरे देश में एआई का विरोध कर रही है. और कल जिस प्रकार से वो मंडप समिट में जिस तरह से निदर्शन हुआ, देश कार्यकर्ताओं ने एआई रहे या रोबोटिक्स रहे, ये आने वाला फ्यूचर पूरी दुनिया का है. इसको मद्देनज़र रखते हुए मैं धन्यवाद कहूँगा देश के पंतप्रधान नरेंद्र जी मोदी का, जिन्होंने इतना बड़ा एआई का समिट दिल्ली में रखा गया, जिसका पूरा फायदा इस देश की युवा पीढ़ी को आने वाले फ्यूचर में होने वाला है. धन्यवाद. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.